नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाभारतावर आधारित 25 प्रश्न बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। असेच दररोज नवनवीन प्रश्न आपण या चॅनलवर घेऊन येत असतो। तर पहिला प्रश्न आहे, देवव्रत हे कोणाचे मूळ नाव होते? पर्याय आहे ए द्रोणाचार्य, बी भीष्म पितामह, सी कृपाचार्य, डी विदुर। तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंट मध्ये लिहा। तुम्हाला 5 सेकंदाचा टाइम दिला जाईल। तुमची वेळ सुरू होते आता। तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी भीष्म पितामह। प्रश्न दुसरा, अभिमन्यूने युद्धात कोणता व्यूह भेदला होता? पर्याय आहे ए करमव्यूह, बी पद्मव्यूह, सी चक्रव्यूह, डी गरुडव्यूह। तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी पद्मव्यूह। प्रश्न तिसरा, कर्णाचा जन्म कोणत्या देवतेच्या आशीर्वादाने झाला? पर्याय आहे ए सूर्यदेव, बी अग्निदेव, सी इंद्रदेव, डी पवनदेव। तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए सूर्यदेव। प्रश्न चौथा, भगवद्गीतेचा उपदेश कृष्णाने कोठे दिला? पर्याय आहे ए हस्तिनापुर, बी कुरुक्षेत्र, सी द्वारका, डी वृंदावन। तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी कुरुक्षेत्र। प्रश्न पाचवा, दुर्योधनाचा परम मित्र कोण होता? पर्याय आहे ए शकुनी, बी अश्रद्धात्मा, सी कर्ण, डी दुशासन। तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी कर्ण। प्रश्न सहावा, अर्जुनाला पाशुपतास्त्र कोणाकडून मिळाले? पर्याय आहे ए भगवान शिव, बी भगवान विष्णू, सी इंद्रदेव, डी परशुराम। बरोबर उत्तर आहे पर्याय ए भगवान शिव। प्रश्न सातवा, धर्मराज या नावाने कोणाला ओळखले जाते? पर्याय आहे ए भीम, बी युधिष्ठिर, सी अर्जुन, डी सहदेव। तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी युधिष्ठिर। प्रश्न आठवा, गुरुदक्षिणा म्हणून एकलव्याने काय दिले? पर्याय आहे ए धनुष्य, बी बाण, सी उजव्या हाताचा अंगठा, डी सुवर्ण मुद्रा। तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी उजव्या हाताचा अंगठा। प्रश्न 9वा, द्रौपदी स्वयंवरात अर्जुनाने कोणती परीक्षा जिंकली? पर्याय आहे ए मल्लयुद्ध, बी मत्स्य भेद, सी गदायुद्ध, डी रथचालन। तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी मत्स्य भेद। प्रश्न 10वा, महाभारताचे युद्ध किती दिवस चालले होते? पर्याय आहे ए 12 दिवस, बी 14 दिवस, सी 18 दिवस, डी 21 दिवस। तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी 18 दिवस। असेच आपले दररोज ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। प्रश्न 11वा, कर्ण दानवीर म्हणून का प्रसिद्ध झाला? पर्याय आहे ए त्याच्या प्रचंड संपत्तीमुळे,
बी त्याच्या निस्वार्थ आणि उदार स्वभावामुळे, सी तो राजा असल्यामुळे, डी श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी त्याच्या निस्वार्थ आणि उदार स्वभावामुळे. प्रश्न 12वा, दुर्योधनाचा वध भीमाने कोणत्या शस्त्राने केला? पर्याय आहे ए गदा, बी तलवार, सी त्रिशूळ, डी भाला. तर बरोबर उत्तर आहे पर्याय ए गदा. 13वा, महाभारताची रचना कोणी केली? पर्याय आहे ए ऋषी वाल्मिकी, बी महर्षी व्यास, सी ऋषी वशिष्ठ, डी संत तुकाराम. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी महर्षी व्यास. प्रश्न 14वा, पांडवांना किती वर्षाचा वनवास झाला होता? पर्याय आहे ए 10 वर्ष, बी 14 वर्ष, सी 13 वर्ष, डी 15 वर्ष. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी 13 वर्ष. प्रश्न 15वा, श्रीकृष्णाच्या शंखाचे नाव काय होते? पर्याय आहे ए देवदत्त, बी अनंत विजय, सी पंचजन्य, डी शंख. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी पंचजन्य. प्रश्न 16वा, भीष्मांना इच्छा मरणाचे वरदान कोणी दिले होते? पर्याय आहे ए राजा शांतनू, बी गंगा माता, सी देवराजेंद्र, डी महर्षी परशुराम. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए राजा शांतनू. प्रश्न 17वा, द्रौपदी कोणत्या राजाची मुलगी होती? पर्याय आहे ए राजा जनक, बी राजा द्रुपद, सी राजा विराट, डी राजा शल्य. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी राजा द्रुपद. प्रश्न 18वा, अज्ञातवासात अर्जुनाचे नाव काय होते? पर्याय आहे ए कंक, बी बृहन्नलल्ला, सी वल्लभ, डी तंतपाल. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी बृहन्नलल्ला. प्रश्न 19वा, 5 पांडवांमध्ये सर्वात मोठे कोण होते? पर्याय आहे ए भीम, बी अर्जुन, सी युधिष्ठिर, डी नकुल. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी युधिष्ठिर. प्रश्न 20वा, गुरु द्रोणाचार्याच्या पुत्राचे नाव काय होते? पर्याय आहे ए कृपाचार्य, बी आश्रध्यात्मा, सी दुशासन, डी विकर्ण. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी आश्रध्यात्मा. प्रश्न 21वा, कौरव सेनेचे पहिले मुख्य सेनापती कोण होते? पर्याय आहे ए द्रोणाचार्य, बी कर्ण, सी भीष्म पितामह, डी शल्य. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी भीष्म पितामह. प्रश्न 22वा, युद्धात शस्त्र न उचलण्याची प्रतिज्ञा कोणी केली होती? पर्याय आहे ए बलराम, बी श्रीकृष्ण, सी युधिष्ठिर,
डी भीष्म. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी श्रीकृष्ण. प्रश्न 23वा. कर्णाचे संगोपन कोणी केले? पर्याय आहे ए अधिरथ आणि राधा, बी कुंती आणि पांडू, सी धृतराष्ट्र आणि गंगाधरी, डी द्रोणाचार्य आणि कृपी. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए अधिरथ आणि राधा. प्रश्न 24वा. युधिष्ठिराला द्यूत खेळण्यास कोणी चेतावणी दिली? पर्याय आहे ए दुर्योधन, बी शकुनी मामा, सी जयद्रथ, डी अश्वत्थामा. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी शकुनी मामा. तर आजचा शेवटचा प्रश्न आहे, महाभारतात महात्मा विदुर कशासाठी प्रसिद्ध होते? पर्याय आहे ए उत्कृष्ट धनुर्विद्या, बी निष्पक्ष न्याय आणि नीतिमत्ता, सी रथचालन कौशल्य, डी गदायुद्ध. तर असेच दररोज नवनवीन प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी निष्पक्ष न्याय आणि नीतिमत्ता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन प्रश्नांसोबत.